नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत जगाला करुणा, शांती आणि तत्वज्ञान शिकवणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचे जीवन. जन्म आणि बालपण. गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 किंवा 480 मध्ये लुंबिनी येथे झाला. ते शाक्य प्रजासत्ताकातील एक राजकुमार होते. त्यांचे मूळ नाव होते सिद्धार्थ गौतम. त्यांचे वडील राजा शुद्धोधन आणि आई राणी महामाया. आईच्या निधनानंतर त्यांचे संगोपन सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केले. राजवैभवाचा त्याग. सिद्धार्थचे बालपण हे राजवैभवात गेले, पण त्यांनी बाहेरील दुःख पाहिल्यावर जीवनाचे खरे स्वरूप ओळखले. एका दिवशी त्यांनी एक वृद्ध, एक रोगी, एक मृत व्यक्ती आणि एक संन्यासी पाहिला आणि ते विचारमग्न झाले. त्यांनी वैभव, पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल याचा त्याग केला आणि ते आत्मज्ञानाच्या शोधात जंगलात निघून गेले. ज्ञानप्राप्ती. सिद्धार्थ अनेक वर्ष तपश्चर्या करून बोधगया येथे बोधिवृक्षाखाली ध्यान करत असताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि ते झाले बुद्ध, म्हणजेच प्रबुद्ध. धम्मप्रचार आणि संघ स्थापनेची सुरुवात. बुद्धांनी आपले ज्ञान इतरांना देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले आणि आपल्या अनुयायांसोबत बौद्ध संघ स्थापना केली. त्यांचा उपदेश होता, दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखातून मुक्ती शक्य आहे आणि त्यासाठी अष्टांगिक मार्ग आहे. निधन आणि वारसा. गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व 483 किंवा 400 मध्ये कुशीनगर येथे निर्वाण प्राप्त केले. त्यांची राख अनुयायांमध्ये वाटून दिली गेली आणि अनेक स्तूप उभारले गेले. बुद्धांचा संदेश. गौतम बुद्ध यांनी मानवजातीसाठी करुणा, अहिंसा, समता आणि शांतीचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश आजही जगभरात लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. जय भीम. नमो बुद्धाय.